अळूचं फतफतं किंवा अळूचं फतफतं असं म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी अळूची भाजी, पातळ भाजी असं म्हटलं जातं. तर मी आता अळूची पानं काढायला आले. अळूची पानं काढताना आहे ना, त्यांचे जे देठ असतात ते असे लाल बघून घ्यायचे, म्हणजे भाजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा ती घशाला खवखवत नाही किंवा खास लागत नाही घशाला. शक्यतो ही अशी लाल पानं काढायची, जे देठाला लाल असतात ती काढायची. जे पांढरे जे असतात ते थोडेसे अशी घशाला खवखव करणारे असतात, त्यामुळे शक्यतो तरी अशी लाल काढायची देठाला. पांढरे असतात ती जास्त काढून घ्यायची नाही, कारण त्या पांढऱ्या देठांचा खाज असते. त्यामुळे मी आता ही अशी लाल लाल बघून काढणार आहे. अळूची भाजी साफ करताना आहे ना, हे जी देठ असतात ती अशी सोलून घ्यायची साफ करण्यासाठी. बाहेरचं जे कवर आहे ते असं काढून टाकायचं आणि मग दांड्या कापून पानं कापून घ्यायची आणि मग ते शिजवून घ्यायचे. ते मी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. अळूची भाजी साफ करताना दांड्यांना जे कवर असतं बाहेरच्या बाजूला ते काढून टाकायचं. ही भाजी साफ करत असताना हाताला खाज लागू नये म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि कापतानाही थोडंसं अजून तेल लावायचं किंवा लिंबूचा रस लावून घेतला तरी चालू शकतं, म्हणजे खाज सुटत नाही. भाजी चांगली बारीक अशी कापून घेतल्यानंतर टोपात शिजवून किंवा कुकरला लावून घेतली तरी चालते. कुकरला थोडी पटकन शिजल्या जाते आणि एकदम पातळ सुद्धा शिजते, पण मी शक्यतो टोपातच शिजवते. थोडा टाइम लागतो शिजायला. भाजीत शेंगदाणे किंवा पावटे घातले जातात. मी शक्यतो शेंगदाणे घालते. शेंगदाणे घालण्यासाठी मी आधीच उकडवून घेतले होते शेंगदाणे. भाजी चांगली पातळ अशी शिजल्यानंतर उकडवलेले शेंगदाणे घालून एकसारखे ढवळून घेतले. फोडणीसाठी तेल, कढीपत्ता, लसूण, मोहरी, जिरे, हिरवी मिरची, हिंग, शिजवून घेतलेली भाजी फोडणीला देऊन मग वरून हळद, तिखट, मीठ आणि कोकम
एक समान करून अळूचं फतफतं तयार.